लागते बा म्हणे दारू पिवावं लागते म्हणे. आता मला सांगा, दारू पिऊन कुठे जेवण जिरत असते का? कुठेतरी भगवंताच्या परमार्थाच्या याला कोणत्या तरी कार्यामध्ये लोटा याच्यात आनंद पाठ खेळा, तुम्ही नामस्मरण करा, नाचून गाऊन भजन करा, ते ऑटोमॅटिकच. आता 8 दिवस झाले तुम्ही परमार्थ करता, तुम्हाला हाय काय फुरसूत जराशी तरी इकडची तिकडची विचार कराय? कोणतेच विचार कराय माणसाला फुरसूत नाही माझ्या. दारू पिरू पिणं हे व्यसनाधीन पोरं तुम्हाला सांगाल बरं, तरुण पोरं ऐका सगळं. अजिबात व्यसनी बनू नका तुम्ही, आयुष्य पुन्हा येणार ना. उदव आपण बघू नको. व्यसनाधीन होऊ नका, पुड्या खाऊ नका, गुटखा खाऊ नका, मटका खाऊ नका, काहीच करू नका. सगळं बंद करा तुम्ही. कारण का हे शरीर आपल्याला देवानं कितीतरी कोटी रुपयाचं शरीर आहे. एखादा पार्ट याचा लिव्हर प्युअरचा गेला, किडनी जर गेली तर कोणी बी रिकामं नाही द्यायला तुम्हाला, आहे की नाही? देवानं आपल्याला एवढं देह हे फुकट दिला, कितीतरी कोट्यावधी रुपयाचा देह आपल्याला दिलाय. परंतु आपण याला कुठेतरी व्यसनाधीनतेमध्ये, कोणत्या तरी वाईट याच्यामध्ये आपण त्याला घालत आहोत. माता जिजाऊन कितीतरी संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवर घातले होते कुठेतरी, तेव्हा तेवढा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला, आहे की नाही? किती पुण्य असेल त्या माऊलीची. आणि आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावं, पण दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात का नको? आहे की नाही? आपल्याही घरात जन्माला यावं, पण आपल्याला तसे काहीतरी कर्तव्य लागतील की नाही? आपल्यालाही काहीतरी कर्म चांगले करा. आता तुम्ही पुड्या खायला पोरं, तुमचे लेकर उद्या तुमच्याकडे बघून पुड्या खातात, आहे की नाही? तुम्ही लेकराला बिडी जर पेटून आण म्हणलं तर त्याला ओढत तुमच्याकडे येते. बघा तुम्ही, विचार करा, तुम्ही तुमच्या समोरच निरीक्षण करा. ज्या घरात बाप दारू पिते त्या घरात पोरग सुद्धा दारू पिऊन येते. त्या माय माऊलीचीच कशी काय ती क्षमता आहे की सहन करायची, मला नवल वाटते त्या माऊलीच्या बिदाड्याच्या माया. वा गोटी म्हणून तुमच्या चरणात लय अवघड आहे महाराज जीवन. आता हे ती माय दिवसभर काम करते, पैसे घरी आणते, हे काय की मस्त घरी येते, तिला मारते 2-3 जण, आपण पैसे घेऊन जाऊन दारू पिऊन होते. कसं करावं आता त्या माय? आहे का नाही? सुख आहे का मला सांगा की? हा सुख आहे का कुठेतरी? मग ती माय कदरून जाते, आणि कदरून गेल्याच्या नंतर कुठेतरी गुण येईल म्हणून ती शोधत राहते. महाराज कुठेतरी आमच्याकडे ते कुठेतरी डॉक्टरकडे जाते, महाराज औषध द्या, महाराज औषध द्या. परंतु हे तुमचे समस्या आहेत की नाही, तुम्हाला वाटत असेल आपण सोडायचे प्रयत्न करायला, पण ते सुटत नसते. का सुटत नसते सांगतो तुम्हाला. जोपर्यंत आपण मनाचा निर्धार करत नाही पक्का की मला हे सोडायचंय, तोपर्यंत ती गोष्ट सुटत नाही. महाराज एक असंच पिदाळ संताकडे गेलं, एक गुरु महाराजाकडे. कोणाकडे गेलं? गुरु महाराजाकडे गेलं. गुरु महाराजाकडे गेल्याच्या नंतर ते गुरु महाराजाला म्हणलं, मला दारू सोडायची आहे, दारू सोडायची आहे. दारू सोडतो म्हणल्यानं सुटते काय? सोपं आहे का? तुम्ही किती औषध द्यावं त्याला, सुटणार महाराज. परंतु त्याचा मनाचा निर्धार व्हावा लागतो. परंतु त्या संतांना काय केलं महाराज, त्याला असं समजना म्हणून त्यानं काय केलं, झाड होतं, झाडाला असे लहान लहान फांद्या होत्या, फांद्या होत्या म्हणून त्याला काय केलं, त्याला लोंब काढले. दोन्ही हात दोन्ही पाय असे वरी गच्च धरले झाडाला आणि लोंब काढले. आणि मला झाडान धरलंय, मला झाडान धरलंय, मला झाडान धरलंय म्हणून म्हणाले त्याला, मला सोड, मला झाडान धरलंय, मला सोड, मला झाडान धरलंय. काय धरलंय? झाडाला धरलंय, मला झाडान धरलंय, मला सोड. त्यानं म्हणे, महाराज तुम्हीच धरले की झाडाला? म्हणे तुम्हीच झाडाला धरले, तुम्हीच सोडा म्हणाले. म्हणे अरे नाही रे, मला झाडानं धरले, मला झाडानं धरले, सोड की म्हणे, मला सोड की म्हणे. ते म्हणे नाही महाराज तुम्हीच झाडाला धरले, सुटल साल कसं? म्हणे मग तसं म्हणे ते, तू जोपर्यंत तुझ्या मनाचा निर्धार करणार नाहीस मला दारू सोडायची म्हणून, तोपर्यंत तुझी दारू सुटत नाही. कळलं का तात्पर्य? जोपर्यंत आपण आपल्या मनाचा निर्धार करणार नाही, आपल्याला परमार्थ करायचा आहे, आपल्याला प्रपंचातून वेळ काढून नामस्मरण करायचंय, देवाची भक्ती करायची, देवाच्या मार्गाला लागायचंय, तोपर्यंत आपण देवाच्या मार्गाला लागू शकत नाही. बघतो एवढं सोपं नाही माय. कारण भजन हे तरुणपणात करा. आता तुम्ही सगळेजण तरुणपणात लिहा, मी पण तरुण आहोत. तुम्ही सोबतीला राहा, मध्ये पुढ्या कायच्या नादी लागत नाही, ताण घेऊन. तुम्हाला सुद्धा पुढेच्या मुक्त तुम्ही होता की नाही बघा. संगत चांगल्याची करावं लागते महाराज. मी त्या दिवशी उदाहरण दिलो, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची.
संगती करावी सदा सत्संगाची. संगती करावी सदा सत्संगाची.